मुलांच्या अनेक कॉलेजेसच्या त्यांच्या तिथे ज्या खानावळी असतात किंवा तिथे त्यांची जी खायची जागा असते, जेवणाची जागा असते, कॅन्टीन असतं, तिथे वेळेवर जेवण मिळत नाही. त्याच्यानंतर आज मंत्रिमंडळातच मंत्री एकामेकाला पत्र लिहित आहेत सिलेंडरवर. इट्स अ क्रायसिस. हेच तर मी आज मागच्याही आठवड्यात तुमच्याशी बोलले होते, तेव्हा मी म्हणले होते की भारत सरकारने वास्तव सांगावं. लोक चिंतेमध्ये आहेत, अडचणीत आहेत, जगामध्ये युद्ध चालल्याची जाणीव आम्हाला आहे. म्हणूनच मागच्या आठवड्यात जेव्हा अमित शहाजी आणि राजनाथ सिंगजींनी ऑल पार्टी मीटिंग बोलवली, त्याच्यात आम्ही सहकार्याचीच भूमिका मांडली की जर देश अडचणीत असेल तर आमचे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवू आणि सरकारला आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. पण सहकार करायचा असेल सरकारला तर सरकारने पारदर्शकपणे मान्यता केलं पाहिजे. प्रॉब्लेम आहे. आणि आज या लोढाजींनी जे पत्र लिहिलं आहे त्याच्यातून हे स्पष्ट होतं आहे. मी लोढाजींचे जाहीर आभार मानते की माननीय लोढाजींनी सामान्य माणसाचा प्रश्न हा ऐरणीवर आणला आणि लोकांच्या पुढे मांडला. याबद्दल मी विनम्रपणे लोढाजींचे आभार मानते. मुख्यमंत्री म्हणतात कुठंच क्रायसिस नाहीये, अफवा पसरवल्या जातात. ज्या अफवा पसरवतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातील. एकीकडे हे पत्र, दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की प्रॉब्लेम्सच नाही. अर्थ नेमकं घ्यायचा काय? मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी लोढाजींचं हे पत्र वाचलंच असेल किंवा त्यांच्या टीमनी त्यांच्यापर्यंत किंवा आजच्या तुमच्या चॅनल किंवा वर्तमानपत्रात त्यांनी वाचलंच असेल. आमची अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने केंद्र सरकारशी बोलावं आणि केंद्र सरकारकडून मार्गदर्शन घ्यावं की पुढे काय करणार आहोत आपण.